काल ते डिझेलवरती कारवाई करण्यात आली होती. कशा पद्धतीची कारवाई होती? कितीचा डिझेल सापडला? कोण आरोपी काय सांगा? वाटोडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत, PSI स्वप्नील राऊत, PSI अतुल पवार, PSI कृष्णा साळुंके व त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बेकायदेशीररित्या आणि धोकादायक पद्धतीने जे अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध अधिनियममध्ये जे मोडतात अशा प्रकारचं ते डिझेल एका ठिकाणी साठवून ठेवण्याबाबत माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती. तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली. त्या रेडमध्ये जवळपास 1000 लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझेल तिथे मिळून आलं. तो आरोपी ते डिझेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आणायचा, चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा. त्याबद्दल आता अधिक माहिती स्वप्नील राऊत तपास पथक प्रमुख हे देते. काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी की एका ठिकाणी पवनपुत्रनगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा 5 रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो. त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनात तपास पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचलो. शहानिशा केली तर आम्हाला तिथे जवळपास 1025 लिटर डिझेल मिळून आलं. आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन बेनी बागडे व त्याचा एक सहकारी आशिष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. हा डिझेल कुठनं येत होता की चोरीचा होता की कशा प्रकारे हा पेट्रोल पंपवरून आणायचा, काय कुठनं काय माहिती आहे? त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंपपेक्षा 5 ते 10 रुपये कमी भावाने इतर लोकांना विकत होतो. म्हणजे काही फायदा यांना सुद्धा होतो. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठले कुठले अधिकारी याच्यामध्ये काम करणार आहेत, समोरही तपास करण्यात काय सांगा? DCP झुनपूर मॅडम रश्मिता राव मॅडम तसेच ACP शिरस्कर साहेब सक्तवसुली विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणते अवैध धंदे असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या धर्तीवरच हे अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तो अवैध धंद्याला निर्बंध झालाच, त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असं वेगळा अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं. त्यालाही प्रतिबंध झालेला आहे. पोलीस स्टेशन वाटोडा हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे जर अवैध धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आले तर त्यांनी निसंकोचपणे पोलीस स्टेशन वाटोडा येथील इथे कळवावे, आम्हाला कळवावे, आमच्या तपास पथकाला कळवावे. त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू.